PKRH विद्यालय निमगाव येथे भारतीय स्वातंत्र्याचा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भारताच्या संविधानामधील उद्देशिका यांचे सामूहिक वाचन, ध्वजारोहण, NCC व स्काउट विद्यार्थ्यांचे संचलन व मानवंदना, लेझिम प्रात्यक्षिक व कवायत तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक सोहळा साजरा करण्यात आला। सर्वप्रथम गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली। प्रभात फेरीमध्ये घोड्यावर बसलेली भारत माता, ढोल ताशांचा गजर, NCC पथक, लेझिम पथक, स्काउट गाईड व सर्व विद्यार्थी समाविष्ट होते। अतिशय लक्षवेधी फेरी झाली। यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य DS सावंत हे होते। यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक रमेश आहिरे, पर्यवेक्षक राजेश धनवट तसेच पालक संघाचे पदाधिकारी, गावातील प्रमुख मान्यवर, आजी माजी सैनिक उपस्थित होते। प्राचार्य DS सावंत यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। NCC विभागाचे प्रमुख, NCCचे फर्स्ट कमांडिंग ऑफिसर SP धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली NCCच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन केले। क्रीडा शिक्षक NJ आहिरे व JV ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने लेझिम पथकाने वेगवेगळ्या प्रतिकृती सादर केल्या व विविध नृत्य करीत ग्रामस्थांचे मन जिंकले। स्काउट विभागाचे प्रमुख शेखर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्काउट गाईड पथकाने संचलन केले। श्रीमती उज्ज्वला मेदने, श्रीमती सीमा कदम, श्रीमती दीपाली देवरे, श्रीमती स्वाती चंदन यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थिनींनी अत्यंत सुंदररित्या नृत्य, समूह नृत्य, गीत, समूह गीत याचे सादरीकरण केले। प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सेवानिवृत्त प्राचार्य गोविंद आहिरे यांनी 5,000 रुपयांचे बक्षीस विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी दिले। तसेच सेवानिवृत्त प्राचार्य मधुकर आहिरे व सेवानिवृत्त विस्तार अधिकारी मालती आहिरे यांनी NCCच्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला। यावेळी अपूर्व विज्ञान मेळावा तसेच विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। सांस्कृतिक विभागाचे प्रमुख SV देवरे व KU बच्छाव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले। आभार MB शिरोळे यांनी मानले। कार्यक्रमात सर्व शिक्षक बंधू, भगिनी, शिक्षकेतर बंधू, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।